अमेरिकेचा होर्मुझचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न, इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला, 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. इस्रायलच्या हल्ल्यात कार इराणचे 3 बडे नेते ठार, इस्रायलचा दावा. संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचा मुलगा ठार, तर लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा भडीमार. इराणचा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार, इस्रायलमध्ये 2 ठार, अनेक जखमी, अनेक इमारतींचंही मोठं नुकसान. इराणविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या ट्रम्प यांना मोठा झटका, युद्धाविरोधात अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती. दहशतवाद विरोधी केंद्र प्रमुखांचा राजीनामा, तर संघर्षात 200 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचं समोर. परभणीमध्ये एलपीजी गॅस पंपवाल्यांची मनमानी, 15 दिवसांपूर्वी 58 रुपये असलेला दर आता 97 रुपयांवर. ऑटो चालकांची आज बंदची हाक. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 भाजपच्या गोटात, ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याची शक्यता. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे नाराज, उदय सामंतांनी घेतली दिल्लीत शेवाळेंना घेऊन श्रीकांत शिंदे यांची भेट, नवी मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन. 10वीचा भूगोलाचा पेपर आज वेळापत्रकानुसारच होणार. काल सांगोल्यामध्ये भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला, गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांचं निलंबन. ममता बॅनर्जी यांनी तब्बल 74 आमदारांना नाकारली उमेदवारी, 294 पैकी 291 जागांवरचे उमेदवार एकाच यादीत जाहीर. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी सामना रंगणार. राज्यभरात अवकाळीचा हाहाकार, धाराशिव, बीड, हिंगोली, सांगलीत गारपीट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. इराणनं रात्रीच्या अंधारामध्ये इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी भडीमार केलाय. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये 2 जण ठार झालेले आहेत, तर अनेक जण हे जखमी झालेले आहेत. इराणच्या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचंही मोठं नुकसान झालंय. इराणचा पश्चिम आशियातील आखाती देशातल्या तळांवर देखील जोरदार असा मारा सुरू आहे. तर इराकमधील अमेरिकन तळावरती देखील इराणचा जोरदार मारा सुरू आहे. अल उदैद अल दाफरा हवाई तळावरती इराणनं जोरदार असा मारा केलाय. तर कुवेतच्या अली अल सलेम या हवाई तळावरती देखील तुफान हल्ला करण्यात आलाय. पश्चिम आशियातलं युद्ध हे आणखी आता विक्राळ अवस्थेमध्ये पोहोचलंय. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस या अंतर्गत हल्ल्यामध्ये वाढ करणार असं देखील IRGCनं म्हटलेलं आहे. तर इराण युद्धामध्ये त्यांची सर्वात घातक क्षेपणास्त्र उतरवण्याच्या तयारीमध्ये सध्या आहेत. आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये काल इराणचे 3 बडे नेते हे ठार झालेले आहेत. इराणच्या संरक्षण प्रमुखांसोबत त्यांचा मुलगा देखील हल्ल्यामध्ये ठार झालाय. इस्रायलनं असा सगळा दावा केलेला आहे. अली लारिजानी यांचे पुत्र अली रजा बियात देखील या हल्ल्यामध्ये ठार झाल्याचा दावा करण्यात आलाय. अली रजा बियात हे इराणी काउन्सिलचे उपाध्यक्ष होते. संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचा देखील इस्रायली हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे असा दावा करण्यात आलाय. तर बासिज प्रांतातले कमांडर गुलाम रेजा सुलेमान हे देखील ठार झालेले आहेत. लारिजानी आणि सुलेमानांची मृत्यूची इराणकडून आता पुष्टी करण्यात आलेली आहे. तर लारिजानी हे आतापर्यंत इराणी प्रत्युत्तराचं नेतृत्व करत होते. लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा भडीमार हा सध्या सुरू आहे. आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी हे ठार झालेले आहेत. इराणकडून देखील लारिजानींच्या मृत्यूची आता पुष्टी करण्यात आली आहे. लारिजानी हेच कालपर्यंत इराणच्या
प्रत्युत्तराचं नेतृत्व करत होते, तर संरक्षण प्रमुख हे ठार झाले तरी प्रत्युत्तर हे कायम आहे असा निर्धार इराणनं आता केलेला आहे. लारिजानी हे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख होते आणि यांचाच या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. आणि दरम्यान इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा देखील मारला गेल्याचा दावा करण्यात येतोय. लारिजानींचा मुलगा अली रजा बियात यांचा देखील मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलनं केलेला आहे. अली रजा बियात हे इराण काउन्सिलसाठीचे उपाध्यक्ष होते आणि त्यांचाच या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे असा दावा करण्यात येतोय. दरम्यान इराणचे 2 वरिष्ठ कमांडर मारल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलेला आहे. आमचं हवाई दल हे इराणच्या अनेक शहरांवरती हल्ले करत असल्याचं देखील पंतप्रधान नेतन्याहू म्हणालेले आहेत. आणि इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांसोबत नेत्यांवरती देखील आता हल्ले केलेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश हे सध्या आहेत. नेतन्याहूंच्या आदेशानंतर काल इराणी संरक्षण प्रमुखांवरती हल्ला करण्यात आलेला होता. लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या नेत्यांना देखील ठार करण्याचे आदेश हे त्यांच्याकडून देण्यात आलेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवरती भीषण हवाई हल्ला केला आणि या संयुक्त कारवाईमध्ये इराणच्या बसीज या दलाचं अतोनात नुकसान झालंय. अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर हे ठार झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येतेय. आणि इराणचे इस्रायलवरती हल्ले हे सुरूच आहेत. इस्रायलवरती इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय. राजधानी तेल अविववरती इराणनं क्षेपणास्त्र डागलेले आहेत आणि त्यामुळे इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि पुढची एक मोठी अपडेट, इराणनं दुबईवरती पुन्हा एकदा जोरदार असा हल्ला केला. एकाच वेळी अनेक ड्रोन्सनं दुबईवरती हल्ला करण्यात आलेला आहे. यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या ड्रोन्सचा मार्ग हा मात्र रोखून धरलेला आहे. तर ड्रोन्सला हवेमध्येच रोखल्यावरती अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज हे देखील ऐकू आलेले आहेत आणि त्याची दृश्य ही देखील समोर आलेत. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आज 19वा दिवस आहे. घनघोर युद्ध हे सुरूच असून इराणचा चिवट प्रतिकार अमेरिकेला देखील बुचकळ्यात टाकतोय आणि अशामध्येच इराणला रशियाची मदत होत असल्याची बातमी समोर आलेली आहे. आणि दरम्यान रशिया आणि इराण हे देश भाई भाई आहेत असं वक्तव्य झेलेन्स्की यांनी केलेलं आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भामध्ये झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची इराण विरोधातली भूमिका ही आता समोर आलेली आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भामध्ये झेलेन्स्की यांचं हे वक्तव्य सध्या समोर येत आहे. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती देखील हल्ला केलेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळच्या क्षेपणास्त्र तळांवरती अमेरिकेनं हा हल्ला केलाय. 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव करण्यात आलाय. व्यापारी जहाजांना याच तळांवरती लक्ष्य बनवलं जात आहे. अमेरिकेकडून होर्मुझचा मार्ग हा सुकर करण्यासाठी हे सगळे हल्ले हे सध्या सुरू आहेत.
अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा आज 19वा दिवस आहे आणि अशामध्येच आता इराण विरोधामध्ये अमेरिकन सैन्यामध्येच बंडाळी माजल्याची माहिती समोर आलेली आहे। तसंच अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिल्याचं देखील समजतंय। इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, त्याबरोबरच युद्ध सुरू होण्यामागे इस्रायलचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप हा जो केंट यांनी केल्याचं समजतंय। जो केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून युद्धाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे, तर अमेरिकेच्या संरक्षण विभागानं महत्त्वाची माहिती दिली आहे। पेंटागनकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार या संघर्षामध्ये आतापर्यंत अमेरिकेचे साधारण 200 सैनिक हे जखमी झालेले आहेत। आणि इराण युद्धाचे आता पाकिस्तानवरती देखील तीव्र असे परिणाम दिसू लागलेत। पाकिस्तानमध्ये एलपीजी सोबत तेलाचा देखील तुटवडा हा निर्माण झालाय। पाकिस्तानातले पेट्रोल पंप हे अक्षरशः बंद पडलेले आहेत। सामान्य लोकच नव्हे तर लष्कराला देखील तेल टंचाईचा फटका हा सध्या बसलेला आहे। पाकची 23 मार्चला होणारी लष्कराची परेड ही देखील तेल टंचाईमुळे रद्द करण्यात आलेली आहे। तर पाक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून ही परेड सध्या रद्द करण्यात आली आहे। 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाक सरकारची माहिती होती, मात्र हीच परेड आता रद्द करण्यात आली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे अनेक देश हे तेलाच्या संभाव्य संकटाचा सामना करत असताना श्रीलंकेनं एक अनोखा उपाय शोधलाय। प्रत्येक बुधवारी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय श्रीलंकेनं घेतलेला आहे। पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती इंधनाची बचत करण्याच्या प्रयत्नामध्ये श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतलाय। आजपासून शासकीय संस्था आठवड्यामधून केवळ 4 दिवसच कार्यरत राहणार आहेत। या सगळ्यामध्ये आरोग्य सेवा, बंदरं, पाणी पुरवठा आणि सीमा शुल्क यांच्यासारख्या अत्यावश्यक सेवा ह्या मात्र लागू होणार नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे। कतार एअरवेजनं काल 1600 भारतीय हे मायदेशी परतलेले आहेत आणि त्यासाठी कतार एअरवेजनं 5 विशेष विमानंही चालवलेली आहेत। मुंबई, दिल्ली, कोची आणि तिरुवनंतपुरमसाठी ही विशेष विमानं चालवण्यात आलेली आहेत। आखाती देशामध्ये युद्ध सुरू असताना 1600 भारतीयांना सुखरूप भारतामध्ये आणण्यात आलंय। आणि यानंतर राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी पाहूयात। बातमी आहे अकोल्यामधून। अकोला महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे सेनेच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश झालाय। 6 पैकी 4 नगरसेवकांचा रात्री 2 वाजता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्यामध्ये ठाकरे सेनेला हा एक मोठा धक्का मानला जातोय। महापालिकेमध्ये ठाकरेंच्या सेनेचे हे नगरसेवक यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एकूण 6 नगरसेवक आहेत आणि त्याचपैकी 4 नगरसेवकांनी रात्री साधारण 2 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे अकोला महापालिकेमध्ये ठाकरे सेनेला हा एक मोठा धक्का म्हणावा लागतोय। त्याचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। अकोल्यातले ठाकरे सेनेचे हे नगरसेवक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का हा अकोल्यामध्ये सध्या बसताना दिसतोय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट स्थानिक व्यवसायांवरती होताना दिसतोय। भारतामध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी खानावळ आणि हॉटेल्स व्यवसाय अडचणीत सापडलेत। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये आता चुली पेटवून स्वयंपाक केला जातोय। गॅसच्या तुलनेमध्ये चुलीवरती स्वयंपाक करण्यास अधिक वेळ लागत असल्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यामध्ये उशीर होतोय आणि याचा थेट परिणाम व्यवसायावरती सध्या दिसून येतोय। दरम्यान याचा आढावा घेत खानावळीच्या संचालकांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। पाहूयात।
मी हिंगोली शहरालगत असलेल्या गावठी हॉटेलमध्ये आहे। या ठिकाणी एरवी जो स्वयंपाक आहे तो स्वयंपाक गॅसवर बनवला जायचा, परंतु आता या ठिकाणी 3 ते 4 चुली पेटलेल्या आहेत आणि त्या चुलीवर मटण असो, चिकन असो, त्याचबरोबर अंडे असो हे शिजवण्याचं काम या चुलीवर केलं जातं। आता ग्रेव्ही बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या हॉटेलचे व्यावसायिक रेस्टॉरंटचे मालक इथे आहेत। मला सांगा तुम्ही किती तुमच्या हॉटेलमध्ये सिलेंडर दररोजचे लागायचे, आता पुरवठा बंद आहे, काय परिणाम झाले आणि किती चुली पेटवल्या तुम्ही? तर आम्हाला पहिल्या 4-5 टाक्या लागायच्या गॅसच्या, तर सध्या गॅसचा कमर्शियल टाकीच भेटणं झाली आम्हाला। तर सध्या कस्टमरला सुविधा भेटणं झाली, एकदम फास्ट ऑर्डर भेटणं झाल्या। नंतर भरपूर अशा कामगाराला अडचणी यायला लागली, कस्टमरची ओरड होतीये, परत त्याला खूप काही अडचणी चालू आहेत। मग आता तुम्हाला लाकूड किती लागते एका दिवसामध्ये ह्या संपूर्ण याला, आणि त्याला किती पैसे चालले? लाकडाला आपल्याला जवळपास 100-150 किलो लाकूड जास्त पण 1.5 क्विंटल आरामशीर लागायला लागले। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। आज राज्यातील 3 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होतीये। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 आणि भाजप युतीचे 25 सदस्य आहेत। संभाजीनगरमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे भाजपच्या गोटात गेलेत। परभणी जिल्हा परिषदेवरती भाजपचा अध्यक्ष बसणार आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे परभणीमध्ये भाजपचा मार्ग हा मोकळा झालाय। तर मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी ठेकेदार मिळत नाहीयेत। अटी शिथिल करून देखील ठेकेदारांचा प्रतिसाद हा मिळालेला नाहीये। मुदतवाढ देऊन देखील ठेकेदारांनी कोणताही रस हा दाखवलेला नाहीये। निविदेसाठी आधी 11 मार्च अशी तारीख होती आणि त्यानंतर ती वाढवून 17 मार्च करण्यात आलेली होती। गेल्या वर्षी गाळ काढण्याचं काम हे ठेकेदारानं अर्ध्यावरती सोडलेलं होतं। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या ठेकेदारांना यावेळी मात्र कोणताही रस नाहीये असं चित्र सध्या दिसून येत आहे। आणि विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे। प्रवाशांच्या हक्कासंबंधी नव्या गाईडलाईन्स या जारी करण्यात आलेल्या आहेत। 60% तिकिटांवरती अतिरिक्त शुल्क हे आता घेता येणार नाहीये। 60% तिकीट मूळ किमतीमध्ये उपलब्ध करावी लागणार आहेत। विशेष सीटसाठी जादा पैसे हे देखील घेण्यास आता मनाई करण्यात आली आहे। एकच पीएनआर असेल तर प्रवाशांना शेजारच्या सीटवरती घ्याव्या लागणार आहेत आणि विमानास विलंब किंवा विमान रद्द झाल्यास प्रवाशांचे हक्क हे आता कायम राहणार आहेत। क्रीडा साहित्य, वाद्य, पाळीव प्राणी हे घेऊन जाणं यामुळे आता सोपं होणार आहे। प्रादेशिक भाषांमध्ये प्रवाशांच्या हक्काची माहिती ही देखील आता द्यावी लागणार आहे। भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी प्रहारच्या एका सदस्याला मतदानासाठी 30 कोटी रुपयांचं काम दिलंय। आमच्या सदस्यांना 2 ते 3 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। तर दानवेंच्या आरोपांना अतुल सावेंनी आता प्रत्युत्तर दिलंय। खरं खोटं मला माहीत नाही की अतुल सावेंनी एका सदस्याला प्रहारच्या 30 कोटी रुपयाच्या कामाचं पत्र दिलं। 30 कोटी एका मतासाठी 30 कोटी रुपयाच्या कामाचं पत्र दिलं। 2 कोटी घ्या, 3 कोटी घ्या, भारतीय जनता पक्षाचे कित्येक लोक आले आमच्या सदस्यांकडं। आता मला सांगा की बरं आले कोण? मंत्र्यांकडून लोक येतात। असं नाही एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आला, तालुकाध्यक्ष आला, हां मंत्री। मला सांगा मग तुम्ही एकेका माणसाला एवढे 4 कोटी, 3 कोटी, 5 कोटी कुठून देता? हा माझा प्रश्न आहे ना। आमचा कोणीही माणूस त्यांना भेटलेला नाही, आमची कोणाशीही चर्चा नाही। आता जर त्यांनी असं कोणाचं आदेश तर त्यांनी आम्हाला नाव सांगावं, कोण माझा माणूस त्यांना भेटतोय किंवा माझा कोण अधिकारी भेटतोय असं मला सांगितलं पाहिजे त्यांनी। तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील बलाबल नेमकं कसं आहे आपण जाणून घेऊयात। एकूण सदस्य आहेत 68, भाजपचे 23, शिवसेना 21, ठाकरे सेना 9, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 आणि अपक्ष असे 4 नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले आहेत। तर भाजप मॅजिक फिगर ही नेमकी कशी गाठू शकते? एकूण सदस्य आहेत 68, बहुमताचा आकडा आहे 32, भाजपकडे 23 नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीकडे 4 आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेले 1 नगरसेवक आहेत, अपक्ष 3 आणि ठाकरे सेना 2 नगरसेवक। शिवाजी पार्कवरती पार पडणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे। अलीकडेच पक्षाचा वर्धापन दिन रायगडवरती पार पडला आणि त्यावेळी जे काही बोलायचंय ते मेळाव्यामध्ये बोलेन असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे नेमकी कोणती तोफ डागणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
शिवाजी पार्कवरून तयारीचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालंय. आपण सध्या शिवाजी पार्कवर आहोत आणि शिवाजी पार्कवरील तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्या याच मंचावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तमाम मनसैनिकांना संबोधित करतील. आपण जर मैदानाचा आढावा घेतला तर मैदानात मुबलक अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. मैदानात सगळीकडे भले मोठे LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. तसेच रोषणाईची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अलीकडेच पक्षाचा वर्धापन दिन देखील पार पडला आणि तेव्हापासून सध्या मनसेचा सदस्य नोंदणी अभियान हे सध्या राज्यभर सुरू आहे. आपण बघतोय की सध्या शिवाजी पार्कमधील तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये चांगलं यश संपादन केल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वार्थासाठी नाही पण मराठी माणसाच्या हितासाठी लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिलेले होते. उद्याच्या सभेत या लवचिक भूमिकेसंदर्भात राज ठाकरे काही महत्त्वाची भूमिका जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित करमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळ्यावरती 15 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. विरोधी पक्षामध्ये असलेल्या काँग्रेसनं याचा निषेध केलेला आहे. कोणत्याही प्रकारचे निविदा न काढता हा खर्च करण्यात आलेला आहे. आता तातडीची बाब म्हणून अनियमितपणे पुणे स्थायी समितीची मंजुरी घेण्याचा प्रयत्न हा सुरू असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाळाकार यांनी केलेला आहे. कॉर्पोरेटरने खर्च केला त्याचा जवळपास 13,66,000 बिल आणि 18% GST पकडून जवळपास 15,27,000 बिल हे तिथे पुटअप करण्यात आलेलं आहे. हे योग्य नाही आहे आणि इथे यानंतर ह्या सर्व अशा प्रकार जर पुढे होणार असेल तर त्याला काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चितपणानं त्याच्यावर लक्ष ठेवून रोख लावण्यात येईल. परभणी शहरामध्ये LPG धारक ऑटोचालक संघटनेनं आज संप पुकारलाय. गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीनं दर हे वाढवले जात असल्याचं ऑटोचालकांनी म्हटलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. सोबत हे LPG धारक ऑटो चालक आहेत, तरुण आहेत. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? कशामुळे संप पुकारलाय तुम्ही? काही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. इथं परभणीमध्ये जवळपास 14 ते 15 पंप आहेत. त्या पंपावरचा रेट जर बघितला तर सगळ्यांचा वेगवेगळा रेट आहे. कुठं 90, कुठं 70, कुठं 74, कुठं 80 असा रेट हे यांच्या लेवलला मनमानी कारभार चालू आहे. आता हे मनमानी कारभार आहे का प्रशासनाचं दुर्लक्ष हे बघावं लागेल. पण याच्यामध्ये काही लोक आहेत की बा जे रेंटने ऑटो चालवतात, त्यांचा स्वतःचा ऑटो नाही, त्यांना ऑटो मालकाला किराया द्यावा लागतो. त्यांनी कमवायचं काय? 58 होता पहिले, 58चा झाला 65, 65चा झाला 70, 70चा झाला 75, पुन्हा 80 आणि आता डायरेक्ट 97 पॉईंट. पण या रेटमध्ये परवडत नाही सर. आम्हाला या रेटमध्ये कधीच परवडत नाही. जुना रेट होता त्या रेटमध्ये तरी परवडल. मग ह्याच्यापेक्षा मग आमचा डिझेलचा फायदा आहे ना सर. ह्याच्यामध्ये काय आमचं सगळं नुकसानच होऊन आले. याला एक तर ॲव्हरेज कमी आहे LPGला. आता LPG म्हणजे असं 80 रुपये घ्यायचं म्हणलं तर 20 किलोमीटर चालणार आणि ते डिझेल टाकलं तर 100 मध्ये 35 किलोमीटर चालते ते. पण याच्यामध्ये आमचं नुकसान आहे ऑटोधारकांचं. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. तर परभणी शहरामध्ये LPG पंपावरती दर वेगवेगळे कसे असा प्रश्न आता उपस्थित झालाय. गॅस पंप चालक मनमानी पद्धतीनं दर वाढवत असल्याचं दिसून येत आहे. 15 दिवसांपूर्वी LPGचा दर हा 58 रुपये होता. तो अचानक काही ठिकाणी 97 रुपये तर काही ठिकाणी 89 रुपये 95 पैसे इतका झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. सध्या परभणी शहरातील पाथरी रोडवरील या गो गॅस कंपनीच्या गॅस पंपावर आहे आणि आपण जर बघितलं तर त्या पूर्ती गॅस पंपावर जो रेट होता तो 97 रुपये होता आणि या गॅस पंपावर जो आहे तो 79.95 रुपये एवढा प्रति लिटरचा या LPGचा दर जो आहे तो दिसून येतोय. यामुळं एक स्पष्ट होते की हे जे वेगवेगळ्या गॅस पंप आहेत या ठिकाणचे जे दर आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ऑटो चालकांचं जे म्हणणं आहे तर तेच आहे की हे जे दर प्रत्येक 2 दिवसाला 3 दिवसाला वाढवल्या जात आहेत त्यामुळं ऑटो चालकांचा कुठेतरी नुकसान होत आहे आणि यामुळेच हे रेट कमी राहिले पाहिजे आणि हे दर कोण ठरवतंय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण वेगवेगळ्या पंपांवर पूर्तीवर 97, गो गॅसवर 79 आणि इतर दुसऱ्या पंपांवर सुद्धा रेटमध्ये जो आहे तो फरक आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर एक समान, CNGचे दर एक समान, तर मग गॅसचे दर जे आहेत LPGचे दर हे वेगवेगळे कसे असा प्रश्न या ऑटो चालकांचा आहे.
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. मनसे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी याचिका दाखल केलेली आहे. मागील सुनावणीमध्ये पालिका प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली होती आणि आज देखील मनपा प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची मागणी ही याचिकाकर्ते करणार आहेत. नाशिक महापालिका शहरामध्ये इतर भागामध्ये देखील झाडं तोडत आहेत आणि त्यावरती देखील स्थगिती आणावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनवाई आहे आणि नाशिक महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांना मागील तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करणे होते, परंतु त्यांनी ते केले नाही. आज पण टाळाटाळ करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज आमची अशी मागणी राहणार आहे की ही सुनवाई जर आज त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर नाही केले तर एकतर्फी सुनवाई घेण्यात यावी व वृक्षतोडी प्रकरणावरती स्थगिती आणण्यात यावी. मुंबई महापौर रितू तावडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा हा मिळालेला नाहीये. 2016 शिक्षक मारहाण प्रकरणामध्ये दोषमुक्ती अर्ज हा कोर्टानं आता फेटाळलेला आहे. रितू तावडे यांच्या विरोधामध्ये खटला हा सुरूच राहणार आहे. तर 2 शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी रितू तावडेंविरोधात गुन्हा दाखल झालेला होता. कॅन्सरग्रस्त शिक्षकांच्या बदलीमुळे रितू तावडेंसह 6 जणांचा शिक्षकांसोबत वाद झालेला होता. सांताक्रूजमधील उर्दू शाळेतील शिक्षकांसोबत हा वाद झालेला होता. तर इतर साक्षीदारांना देखील रितू तावडे यांना घटनेवेळी पाहिलेलं आहे असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट. हेसाराक परिसरामध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ समोर. स्फोटानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण. इराणच्या बासिज या निमलष्करी दलाच्या तळावरती इस्रायलचा हल्ला. इराणची राजधानी तेहरानमधील या हल्ल्याचा ताजा व्हिडिओ समोर. या हल्ल्यामध्ये बासिज दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा आहे. अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनी जवळच्या क्षेपणास्त्र तळांवरती हल्ला. 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. होर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेकडून हल्ला. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवरती भीषण हवाई हल्ले केले. संयुक्त कारवाईमध्ये इराणच्या बसिज दलाचं अतोनात नुकसान. अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर हे ठार झाल्याची प्राथमिक माहिती. इस्रायलचे इराणच्या लष्करी तळांसोबत नेत्यांवर देखील हल्ले. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचं इराणच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी हे ठार. तसंच त्यांचे पुत्र अली लारिजानी यांचा पुत्र अली रजा बियात हे देखील ठार झालेत. इराणकडून देखील लारिजानींच्या मृत्यूची पुष्टी. तर संरक्षण प्रमुख ठार झाले तरी प्रत्युत्तर कायम असा इराणचा निर्धार. इस्रायलवरती इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत. राजधानी तेल अविववरती इराणनं क्षेपणास्त्र डागलं. हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालंय. इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोन्सनं दुबईवरती जोरदार हल्ला. UAEच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला. ड्रोन्सचा हवेमध्येच मार्ग रोखल्यावरती अनेक भागांमध्ये स्फोटाचे आवाज. इराणचे 2 वरिष्ठ कमांडर मारल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा दावा. आमचं हवाई दल हे इराणच्या अनेक शहरांवरती हल्ले करत असल्याचीही पंतप्रधानांची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका एकाकी. या लढाईमध्ये आम्ही उतरणार नसल्याचं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याकडून स्पष्ट. तर युद्ध संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी मदत करणार असल्याचंही स्पष्ट केलंय. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मित्र राष्ट्रांवरती विशेषतः नाटो संघटनेतल्या राष्ट्रांवरती संतापलेले आहेत. इराणविरुद्ध युद्धामध्ये ट्रम्प यांच्या आवाहनाला नाटो राष्ट्रांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि त्यावरून ट्रम्प यांचा तिळपापड झालाय. नाटो राष्ट्रांचा उल्लेख त्यांनी कृतज्ञ असा केलाय. नाटोनं साथ दिली नाही तरी अमेरिकेची कारवाई ही सुरूच राहील अशी हाकाटी देखील त्यांनी पेटली आहे. नाटो हा नेमकी वन वे ट्रॅफिक होता असं मी मानत आलोय असं त्यांनी म्हटलंय. दरवर्षी आम्ही नाटो राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करतो पण ते आमच्यासाठी काहीही करत नाहीत असा त्रागा देखील ट्रम्प यांनी केलाय. इराणला रशिया मदत करत असल्याचं अमेरिकन मीडियाचं वृत्त. अमेरिकेच्या लक्ष्यांना निशाणा बनवण्यामध्ये रशियाची गुप्त मदत. रशियाच्या मदतीमुळेच इराणकडून अमेरिकन तळांना अचूक लक्ष्य. अमेरिकन मीडियाचं वृत्त.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची इराण विरोधामध्ये भूमिका, रशिया आणि इराण देश भाई भाई आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भामध्ये झेलेन्स्कींचं वक्तव्य. अमेरिकेच्या दहशतवादाविरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांचा राजीनामा, इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, मात्र इस्रायलच्या दबावामुळे युद्ध सुरू झाल्याचा केंट यांचा आरोप. ट्रम्प यांना पत्र लिहून युद्धाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. युद्धामुळे जगातील महत्त्वाचे 3 तेल मार्ग धोक्यामध्ये. होर्मुझची सामुद्रधुनी, फुजैरा बंदर आणि बाब अल मंदेब सामुद्रधुनीचा मार्ग धोक्यामध्ये. या तिन्ही महत्त्वाच्या मार्गांवरील अस्थिरतेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवरती मोठा परिणाम. युद्धामुळे पाकिस्तानात LPG सोबतच तेलाचा देखील तुटवडा. पाकिस्तानातले पेट्रोल पंप अक्षरशः बंद. तेल टंचाईमुळे पाकची 23 मार्चला होणारी लष्कराची परेडही रद्द. 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाक सरकारची माहिती आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे श्रीलंकेमध्ये 4 दिवसांचा आठवडा. आजपासून शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं आठवड्याभरामधून केवळ 4 दिवसच कार्यरत राहणार. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार. कतार एअरवेजनं काल 1600 भारतीय मायदेशी परतले. त्यासाठी कतार एअरवेजनं 5 विशेष विमानं चालवली. मुंबई, दिल्ली, कोची, तिरुवअनंतपुरमसाठी चालवण्यात आलेल्या विशेष विमानांनी भारतीय मायदेशी परतले. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासूनच रांगा. लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं पहाटेपासूनच गॅस मिळवण्यासाठी रांगेमध्ये. अनेकांच्या घरचा गॅस संपल्यामुळे हॉटेलमधून पार्सल आणून जेवण्याची वेळ. तर भाड्याच्या घरामध्ये चूल पेटवता येत नसल्यानं अनेक जण अडचणीमध्ये. ममता बॅनर्जी यांनी तब्बल 74 आमदारांना उमेदवारी ही नाकारलेली आहे. 294 पैकी 291 जागांवरचे उमेदवार हे एकाच यादीमध्ये जाहीर करण्यात आलेत. सरकारविरोधी रोष टाळण्यासाठी विद्यमान आमदारांना हा डच्चू देण्यात आल्याचं कळतंय. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी असा सामना हा रंगणार आहे. TMC कडून दार्जिलिंगमधल्या 3 जागा या BGPM या मित्रपक्षाला सोडण्यात आलेल्या आहेत. तर 291 पैकी 226 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलाय. 224 आमदारांपैकी 135 आमदारांनाच पुन्हा एकदा उमेदवारी ही मिळालेली आहे. होर्मुझचा मार्ग सुकर करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न. इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला. 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षा. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये काल इराणचे 3 बडे नेते ठार. इस्रायलचा दावा. संरक्षण प्रमुख अली लारिजानी त्यांचा मुलगाही ठार. तर लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार. इराणचा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार. इस्रायलमध्ये 2 ठार, अनेक जखमी. अनेक इमारतींचंही मोठं नुकसान. इराण विरोधात युद्ध पुकारणाऱ्या ट्रम्प यांना मोठा झटका. युद्धाविरोधात अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती. दहशतवाद विरोधी केंद्र प्रमुखांचा राजीनामा. तर संघर्षात 200 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचं समोर. परभणीमध्ये LPG गॅस पंपवाल्यांची मनमानी. 15 दिवसांपूर्वी 58 रुपये असलेला दर आता 97 रुपयांवर. ऑटो चालकांची आज बंदची हाक. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 भाजपच्या गोटात. ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता. अकोला महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे सेनेच्या 4 नगरसेवकांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मंगेश काळेही शिंदेंच्या शिवसेनेत. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे नाराज. उदय सामंत यांनी दिल्लीमध्ये शेवाळेंना घेऊन श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. नवी मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन. राज्यभरात अवकाळीचा फटका. धाराशिव, बीड, हिंगोली, सांगलीत गारपीट. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.